तर गाईस 50 वर्ष एक गाव एक गणपती ही परंपरा जपत असलेला रिडगर गाव. सो आज आपल्या गावाला विघ्नहर्ता पुरस्कार पुरस्कृत होणार आहे. सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ प्रथम क्रमांक 50 वर्षे आपले एक गाव एक गणपती. जय हनुमान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ रीतघर. जय हनुमान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ रीतघर प्रथम क्रमांक सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ. हॅलो गाईज, तर चला आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि सो आज आपण आलो आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात. आणि सो आपल्या गावाला आहे ना आज विघ्नहर्ता पुरस्कार भेटणार आहे, तर तिथं जाणार आहोत. सो खूप उत्साही आहेत सर्व गाववाले आपले. आणि आतमध्ये कार्यक्रम चालू असेल, तर चला आता आपण पहिले आतमध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण शोध दाखवतो. धन्यवाद सर. जसे की सरांनी सांगितलं की विघ्नहर्ता पुरस्कार वितरण समारंभ हा यासाठीच असतो की आपल्यासोबत जे गणेश उत्सव मंडळ आहेत, जे सार्वजनिक गणेश उत्सव आहेत, की आपण जो साजरा करतो, जे मंडळ आहेत जे सहभागी झालेले नसतात किंवा सुरुवातीच असतात, त्यामध्ये आपला जो पारंपरिकरित्या एकदम व्यवस्थितरित्या आपला जो गणेश उत्सव साजरा करावा, यासाठी आपल्या इथून प्रोत्साहन मिळावं की दरवर्षी आपण कोणाकडून तरी काहीतरी शिकत असतो. मोठी मंडळं असतात, छोटी मंडळी असतात, स्थापन करतात, उत्साह निर्माण होतो आणि हा उत्साह निर्माण झाला की त्याला प्रोत्साहन मिळणे हे आमचं पाठबळ असतं. मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होत आहे की आपला जो पनवेल तालुका आहे, तर त्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये असेल किंवा त्याच्या अधिक कालावधीत, त्याच्यापेक्षा पण मागील काही वर्षांमध्ये ठराविक एखाद दुसरा प्रसंग सोडता आपला गणेश उत्सव अतिशय शिस्तप्रिय आणि अतिशय शांततेने पार पडलेला आहे. आपल्या या पनवेल तालुक्यातील हे जे सामाजिक सौहार्द आहे, हे क्वचितच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाहायला भेटतं. कारण इथं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक या प्रत्येक जाती धर्माच्या सणांमध्ये अतिशय उत्साहाने साजरे होतात. विघ्नहर्ता पुरस्कार वितरण कार्यक्रम याकडे आपण मुख्यतः वळूयात. सर्वप्रथम मी मान्यवरांना विनंती करेल की या ठिकाणी आपण पारितोषिक वितरणासाठी या ठिकाणी हे करायचं आहे. सर्वप्रथम नामांकन आहे. सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ द्वितीय क्रमांक सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ प्रथम क्रमांक. आणि गेसेस कोणी आहे याच्यामध्ये? 50 वर्षे आपले एक गाव एक गणपती. जय हनुमान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ रीतघर. माननीय पोलीस उपायुक्त सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ रीतघर प्रथम क्रमांक सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 माननीय श्री प्रशांत मोहिते सर यांना मी विनंती करते. खरंच 50 वर्षापासून हे एक गाव एक गणपती यांची ही परंपरा आहे आणि आपण बघत आहोत की हीच परंपरा आपल्या नवीन पिढीसाठी
या ठिकाणी सांगत असतात. पारंपरिकरित्या या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी मेडिकल कॅम्प, स्वच्छतापर उपक्रम, वृक्षारोपण या गावामध्ये केले जातात आणि नवीन पिढीसाठी हे अतिशय आदर्श आहे. आणि आपण आता बघितलंच आहात, पारंपरिकरित्या या ठिकाणी गणपती उत्सव साजरा केला जातो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मितघर या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळासाठी. अभिनंदन सर्वांचे. आणि हा प्रथम क्रमांक असा नेहमी राहील अशी मी अपेक्षा ठेवते. पुनश्च एकदा अभिनंदन सर्वांचे. यानंतर आहे उत्कृष्ट गणेश मूर्ती, ज्यामध्ये प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळ हे वेगवेगळ्या काहीतरी कारकृतीक सुबक मूर्तींचं स्थापन करतात आणि त्यामध्ये आपलं वेगळं पण दाखवत असतात. ज्यामध्ये आपल्या परीक्षकांनी क्रमांक काढलेला आहे. सर्वप्रथम आहेत, द्वितीय क्रमांक आहे श्री गणेश मित्र मंडळ सेक्टर 34 कामोठे यांचा सत्कार माननीय पोलीस उपायुक्त सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रत्येकाला. मोरया मंगल मूर्ती श्री गणेशा या ठिकाणी झालेला आहे. श्री गणेश उत्सव मंडळ स्वामी विवेकानंद चौक उरण यांचा सत्कार माननीय पोलीस उपायुक्त सर करतील अशी मी विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथम क्रमांक आहे त्यांचा उत्कृष्ट गणेश मूर्ती. उत्कृष्ट कार्यक्रम व सामाजिक उपक्रम, ज्यामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम प्रबोधन या ठिकाणी राबवले जातात. ज्यामध्ये तृतीय क्रमांक आहे गणेश मित्र मंडळ सेक्टर 18 खारघर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. ज्यामध्ये यांनी चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, आदिवासी बाळी मुलांसाठी शालेय साहित्यांचे वाटप, पुढे आहे उत्कृष्ट कार्यक्रम व सामाजिक उपक्रम, ज्यामध्ये प्रथम क्रमांक आहे शंभू मित्र मंडळ सेक्टर 35 कामोठे. माननीय अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. मनोगत देखील व्यक्त केले आहे. कळंबोली पनवेल शहर एकविरा मित्र मंडळ तक्का पनवेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. वैभव विजाते सर यांना मी विनंती करते की एकविरा मित्र मंडळ तक्का पनवेल उत्कृष्ट देखावा पारंपरिकरित्या सर्व मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी, त्यांच्या उत्साहासाठी. पुढील नामांकन आहे उत्कृष्ट देखावा. यामध्ये प्रथम क्रमांक आहे का कोणी ओळख? राजे शिवाजीनगर रहिवासी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कळंबोली, ज्यांना शासनातर्फे द्वितीय क्रमांक देखील भेटलेला आहे. माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त खारघर विभाग यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार घ्यावा. माननीय श्री विक्रम कदम सर यांना मी विनंती करते. प्रथम क्रमांक कळंबोली राजे शिवाजीनगर रहिवासी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कळंबोली. युवक मित्र मंडळ पायनियर विभाग पनवेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत याच्यासाठी. पुढील नामांकन आहे शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक. पोलिसांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी यांचा सगळ्यांचा सहकार्य असतो. ज्यामध्ये द्वितीय क्रमांक आहे आणि गेसेस कोणी? यामध्ये द्वितीय क्रमांक आहे अभिनव युवक मित्र मंडळ पायनियर विभाग पनवेल. जोरदार टाळ्या
उत्कृष्ट कार्यक्रम व सामाजिक उपक्रम शंभू मित्र मंडळ सेक्टर 35 कामोठे। याच्यामध्ये द्वितीय क्रमांक आहे अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशन फुलवे। जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी। माननीय पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार गाडीवरील विसर्जनाच्या घाटाच्या ठिकाणी पनवेल कोळीवाडा स्वयंसेवक संघ अतिरिक्त आयुक्त माननीय श्री अतिरिक्त आयुक्त गावडे साहेब, कार्यकारी अभियंता माने साहेब, उपायुक्त विधाते साहेब, PWDचे उप अभियंता मिलिंद कदम साहेब, माझे दोन्ही सहकारी DCP, सहकारी पोलीस अधिकारी आणि इथे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त गणेश मंडळाचे सदस्य पदाधिकारी। ही दुसरी वेळ आहे माझी। मागच्या वेळेस मी ह्या परिमंडळाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा विघ्नहर्ता पुरस्कार देण्याची मला संधी मिळाली ना, आता ही दुसरी वेळ। फार मला आनंद होतो। मी यापूर्वी ज्या परिमंडळात काम केलेलं आहे उल्हासनगरला, तिथला गणेश उत्सव आणि इथला गणेश उत्सव हा अतिशय वेगळा असल्याची प्रचिती मागच्या गणेश उत्सवादरम्यान मला आली आणि अशा सुसंस्कृत पनवेलच्या ठिकाणी मी पोलीस उपायुक्त म्हणून काम करतो याचा मला फार आनंद वाटतो, समाधान वाटतो। तर काही अशा प्रकारे आपल्या रेडगड गावाला 50 वर्ष परंपरा जपत असलेला गाव आज आपल्याला विघ्नहर्ता पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे। तर सर्वांचे अभिनंदन। गणपती बाप्पा।